नमस्कार. CTET परीक्षेच्या तयारीमध्ये अभ्यास तर खूप होतो, पण परीक्षेच्या दिवशी काही छोट्या छोट्या चुका होतात आणि सगळी मेहनत वाया जाते. तर आज आपण ह्याच गोष्टीवर बोलणार आहोत. OMR शीट अचूक कशी भरायची आणि प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही सापळे असतात ते कसे टाळायचे. ही भीती आपल्या सगळ्यांच्याच मनात असते नाही का, की अरे एवढा अभ्यास केला आणि एका साध्या चुकीमुळे सगळं वाया गेलं तर. पण काळजी नसावी. आजच्या या मार्गदर्शनानंतर अशा चुका होणारच नाहीत. चला मग या भीतीला आपण आत्मविश्वासात बदलूया. या विश्लेषणामध्ये आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. परीक्षेतील सामान्य चुकांपासून ते वेळेचं नियोजन कसं करायचं इथपर्यंत सगळं काही आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात पहिल्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून सुरुवात करूया. OMR शीट भरणं. कारण इथे जर चूक झाली तर पुढची सगळी मेहनत अक्षरशः पाण्यात जाऊ शकते. त्यामुळे हे काम आपल्याला अगदी अचूकपणे करायचं आहे. आता स्क्रीनवर बघा, हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. रोल नंबर, मुख्य प्रश्नपत्रिकेचा नंबर आणि त्याचा कोड, आणि हो, दोन्ही भाषांच्या पुस्तिकांचे कोड. हे सगळे डिटेल्स आपल्या ॲडमिट कार्डवर आणि प्रश्नपत्रिकेवर दिलेले असतात. ते फक्त शांतपणे बघून लिहायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुख्य प्रश्नपत्रिकेचा कोड आणि भाषेच्या पुस्तिकेचा कोड वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे तिथे गोंधळ करायचा नाही. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. बघा, पहिल्यांदा तुमचा नंबर किंवा कोड वरच्या बॉक्समध्ये स्पष्ट अक्षरात लिहा आणि मग प्रत्येक आकड्याच्या किंवा अक्षराच्या खाली जे गोल वर्तुळ आहे त्याला व्यवस्थित पूर्णपणे काळं करा. अजिबात घाईगडबड करायची नाही. आणि हो, सगळ्यात शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, सगळं काही भरून झाल्यावर तुमची सही आणि पर्यवेक्षकांची सही योग्य जागी आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण ती विसरलो तर पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, तर OMR शीटचं काम झालं. आता आपण वळूया प्रश्नपत्रिकेकडे. प्रश्नपत्रिकेची रचना समजून घेतली ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. कारण त्यामुळे वेळेचं नियोजन करणं आणि गोंधळ टाळणं खूप सोपं जातं. आता हा तक्ता बघा. हा आपल्या परीक्षेचा एक प्रकारे मॅप आहे. दोन्ही पेपर्समध्ये बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे CDP याचे प्रश्न 1 ते 30 असणार. त्यानंतर पेपर 1 मध्ये गणित आणि परिसर अभ्यास आणि पेपर 2 मध्ये गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषा. भाषा पहिली म्हणजेच लँग्वेज 1 हिचे प्रश्न नेहमी 91 ते 120 याच क्रमांकावर असतील आणि दुसरी भाषा लँग्वेज 2 हिचे प्रश्न नेहमी 121 ते 150 याच क्रमांकावर असतील. हे नंबर्स डोक्यात पक्के ठेवा. आता ही सूचना खास पेपर 2 देणाऱ्या सामाजिक शास्त्राच्या उमेदवारांसाठी आहे. लक्ष द्या, तुमचे CDPचे 30 प्रश्न झाले की लगेच तुम्हाला गणित आणि विज्ञानाचा सेक्शन दिसेल. तो सेक्शन आपल्याला पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. तो आपल्यासाठी नाहीये. आपल्याला पुढे जाऊन सामाजिक शास्त्राचे प्रश्न शोधायचे आहेत, जे परत प्रश्न क्रमांक 31 पासून सुरू होतात. चला, आता आपण पोहोचलो आहोत आपल्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कारण भाषा विभागातच हमखास आणि मोठ्या चुका होतात. पण आपण हे नक्की करू की आपल्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही. हे नीट समजून घ्या. आपल्याला परीक्षेमध्ये 2 प्रश्नपुस्तिका मिळतील. एक असेल मुख्य पुस्तिका, ज्यात CDP, गणित, SST, इंग्रजी आणि हिंदी असेल, आणि दुसरी असेल एक छोटी पूरक पुस्तिका. ही खास मराठीसारख्या प्रादेशिक भाषांसाठी असते. जर पर्यवेक्षकाने ती दिली नाही तर अजिबात लाजू नका. ती आपला हक्क आहे, त्यांच्याकडून मागून घ्या. हा नियम अगदी मनावर करून ठेवा. आपली पहिली भाषा मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्रजी, काहीही फरक पडत नाही. आपल्याला प्रश्न क्रमांक 91 ते 120 हेच सोडवायचे आहेत. बघा, या ठिकाणी एक प्रश्नपत्रिका आहे, मेन बुकलेट. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 ते 90 प्रश्नांमध्ये आपल्याला काही अडचण नाहीये. सिरियली 1 ते 90 प्रश्न आपण सोडू शकतो. 1 ते 30 तुमचं पेडागॉजी असणार आहे. बघा, या ठिकाणी दुसरा भाग तुमचा गणिताचा असणार आहे. पेपर क्रमांक 1 ची गोष्ट करतोय हे मी. आणि तिसरा भाग हा म्हणजे प्रश्न क्रमांक 61 पासून तुमचा पर्यावरण अध्ययन म्हणजे इन्व्हायरमेंटल स्टडी असणार आहे. ओके. आता 1 ते 90 प्रश्नांचा काही इश्यू नाहीये. 1 ते 90 प्रश्न तुम्ही क्रमाने या मेन बुकलेट मधून सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर जेव्हा प्रश्न क्रमांक 91 येणार, बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 91 येतो आहे, तर तेव्हा आपल्याला काळजी घ्यायची आहे. ती काळजी अशी की ज्या विद्यार्थ्यांनी भाषा 1 इंग्रजी घेतला आहे किंवा हिंदी घेतला आहे, त्यांनी या मेन बुकलेट मधलेच प्रश्न सोडवायचे, कंटिन्यू करायचे. कुणाची गोष्ट सांगतो मी, ज्यांनी भाषा 1 घेतलेली आहे इंग्रजी,
भाषा 1 कोणती घेतली आहे? इंग्रजी घेतली आहे किंवा भाषा 1 हिंदी घेतली आहे. त्यांनी 91 ते 120 चे प्रश्न इथून घ्यायचे आहेत. बघा कसं करायणार आपण. या ठिकाणी इंग्रजी ज्यांनी 1 नंबरची भाषा घेतलेली आहे, त्यांना 120 प्रश्न या मेन बुकलेटमधलेच सोडवायची आहेत. किंवा ज्यांनी इंग्रजी नसेल भाषा घेतलेली, पण हिंदी 1 नंबरची भाषा घेतली असेल, त्यांनी सुद्धा याच बुकलेटमधून 91 ते 120 चे प्रश्न घ्यायचे. समजा ए विद्यार्थ्याने भाषा 1 इंग्रजी घेतली, तर तो इथपर्यंतच येऊन थांबेल. परंतु बी विद्यार्थ्याने भाषा 1 जर का हिंदी घेतली असेल, तर तो हे इंग्रजीचे प्रश्न सोडवणार नाही. तो इथून सोडवणार. 91 त्याचा हिंदीचा पहिला प्रश्न असणार आहे आणि 120 शेवटचा प्रश्न असणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. थोडक्यात काय सांगायचं आहे, की भाषा 1 इंग्रजी घेतली असेल, तर मेन बुकलेटमधला 91 ते 120 तुम्ही सोडवा. भाषा 1 जर का तुम्ही हिंदी घेतला असेल, तर त्याच मेन बुकलेटमधले म्हणजे ह्याच मेन बुकलेट म्हणजे मुख्य प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवायचे आहेत. आता आपल्या प्रादेशिक भाषा असतात. ज्यांनी मराठी भाषा 1 घेतली, मग त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी एक पुरवणी प्रश्नपत्रिका दिलेली असते. बघा ती अशी आहे आणि त्यामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलेलं असतं, की ज्यांनी मराठी हा भाषा 1 पर्याय निवडलेला असेल, तर त्यांनी 91 ते 120 या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. पण कोणती मेन बुकलेटमधली नाही. लक्षात घ्या, ही पुरवणी आहे. पुरवणी प्रश्नपत्रिका आहे. ज्यांनी भाषा म्हणजेच मराठी ही भाषा 1 नंबर घेतली असेल, त्यांनी पुरवणी प्रश्नपत्रिकेतलेच 91 ते 120 प्रश्न सोडवायचे आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. लक्षात घ्या, ही पुरवणी आहे. कोणासाठी? ज्यांनी रिजनल लँग्वेज म्हणजे प्रादेशिक भाषा मराठी 1 नंबर घेतली असेल, त्यांच्यासाठीच आहे. ओके. आता बघा या ठिकाणी तुमचा 91 ते 120 नंबरचा प्रश्न आहे. यात परत सांगतो तुम्हाला, या ठिकाणी अजून दुसरा प्रश्न आहे बघा. ज्या परीक्षार्थ्यांनी काही लोकांनी मराठी भाषेला 1 नंबर दिलेला असतो, काही मराठी भाषेला 2 नंबर दिलेला असतो. मग ज्यांनी भाषा 2 ही मराठी घेतली आहे, त्यांनी 121 ते 150 या बुकलेटमधून घ्यायची आहे. आलं लक्षात? या पुरवणी प्रश्नपत्रिकेमध्ये 2 कोर आहेत. 91 ते 120 आणि 120 ते 150. 91 ते 120 आहेत ज्यांनी मराठी भाषाला 1 नंबर दिला. 1 नंबरची भाषा तुम्ही मराठी निवडली असेल, त्यांनी 91 ते 120 घ्या आणि ज्यांनी मराठी भाषाचा पर्याय 2 घेतला असेल, त्यांनी 121 ते 150 उत्तर या ठिकाणी द्यायची आहे. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. त्याचप्रमाणे दुसरी भाषा कोणतीही असो, आपल्याला प्रश्न क्रमांक 121 ते 150 हेच सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक भाषेनुसार बदलत नाहीत, ते फिक्स आहेत. तर ही आहे आपली स्पष्ट ॲक्शन प्लॅन. सगळ्यात आधी ॲडमिट कार्ड तपासा. तुमची पहिली भाषा जी असेल त्या भाषेचे 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्न सोडवा आणि दुसरी भाषा जी असेल त्या भाषेचे 121 ते 150 क्रमांकाचे प्रश्न सोडवा. सगळ्यात मोठी चूक जी होते ती म्हणजे एकाच पुस्तिकेतून, समजा मराठीच्याच पुस्तिकेतून 91 पासून 150 पर्यंतचे सगळे प्रश्न सोडून टाकणे. असं अजिबात करायचं नाही. चला, आतापर्यंत आपण चुका कशा टाळायच्या हे पाहिलं. आता आपण यश मिळवण्यासाठी एक सक्रिय रणनीती कशी बनवायची याकडे वळूया. म्हणजे प्रश्नपत्रिका नक्की कोणत्या क्रमाने सोडवली पाहिजे. हा क्रम वापरून बघा. सगळ्यात आधी सीडीपी सोडवा, त्यानंतर सरळ भाषा आय आणि भाषा 2 चे प्रश्न सोडवून घ्या आणि मग शेवटी तुमचा जो मुख्य विषय आहे, जसं की गणित, EVS किंवा SST, त्याला हात घाला. आता यामागे एक सायकोलॉजी आहे. सीडीपी आणि भाषा हे असे विषय आहेत जिथे आपण तुलनेने जास्त मार्क्स मिळवू शकतो. मग सुरुवातीला चांगले गुण मिळाले की आपला आत्मविश्वास वाढतो, एक गती मिळते आणि हाच वाढलेला आत्मविश्वास गणित किंवा सामाजिक शास्त्रासारख्या अवघड विषयांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला ऊर्जा देतो. तर ह्या सगळ्या तयारीचा उद्देश फक्त एकच आहे की परीक्षेच्या दिवशी मनात कोणतीही भीती किंवा गोंधळ नसावा. उलट एक आत्मविश्वास असावा की हो, माझी तयारी झाली आहे आणि मला सगळी प्रक्रिया व्यवस्थित माहिती आहे.